गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आता परत एकदा मार्केटला चाललोय मी। प्रार्थनेने टिक्का लावलाय मला सकाळ सकाळी, आंघोळ झाल्या लाडूला झोप आली। ठीक आहे, चला मी जातो, माझं काम करतो। पिशवी घेऊन झोला उठा के चल देते हैं। लाडूला हे घालता येतं बघा, तिचे पहिले तिला लहान होतं आता तिच्या पापाने खाना चारलाय तर बघा कुठे कुठे लावून घेतलाय, इकडे इकडे सगळे तोंडाला लावून घेतलंय। पहना ना उसको, हे बघा वाळे बघा लाडूच्या हातात। ऐसे दो वाळे आहे ना रे? हाँ एक रखा है, दोनों पहनाओ के फिर पहना ना। आई पैर तो छोटा हो रहा है, तो क्या करूं? ए लाडू गद्दा, क्या हुआ? इसका वो किधर गया? हुक इस साइड होगा ना? नहीं, ये वाले का हुक नहीं है, देखो चन 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 ये वाले का हुक गायब है। दे इधर, ऐसे कैसे गायब हो जाएगा? गायब है वाले का हुक, किधर गया हुक? देखना पड़ेगा, डब्बे में ही गिरा हुआ। इधर तुझ्या चेन तोंडात नाही, सगळं तोंडातच लागतं। दे इकडं। आईला पैंजण मोठे झाले, सॉरी छोटे झाले, तिला धागा बांधायला। धागा कैसे बांधने का अभी तो ये बता मेरे को। तू कर जो करना, मैं जा रहा हूँ, चल बाय। इसको बड़ा करके लाना। बाय लड्डू। बड़ा करके लाता है क्या इसको? गाइस गाडी सर्व्हिसिंगला टाकली। आता मी चाललोय मार्केटमध्ये, थोडासा भाजीपाला घेऊ आणि घरी जाऊ दरवेळेस सारखं। सगळं सामान झालंय घेऊन गाइस, घरी जाऊ। गाइस इकडे मी बसलोय अंकलची वाट बघत, ते काहीतरी विसरलेत, ते परत मार्केटमध्ये गेलेत ती वस्तू आणायला आणि मी थांबलो इकडे। गाडी पण सर्व्हिसिंगला टाकली आहे, आतापर्यंत झाली असेल सर्व्हिसिंग मे बी। गाडीचा रिस्क घेत नाही कधीच, कारण आपली फॅमिली आहे ना, गाडी टापटीप पाहिजे हमेशा। गाइस पाय चाललोय मी गाडी आणायला, बघू झाली का नाही सर्व्हिसिंग। अंकलला मागेच बसवलंय मी, कारण आपलं बाजारच्या पिशव्याचं खूप जास्त वजन होतं, म्हणजे वजन घेऊन कुठं चालावं म्हणून, खूप ऊन पण लागतंय। सर्व्हिसिंग चालू आहे गाइस। नवीन टायर बसवणं चालू आहे गाइस। पोहोचलोय घरी मी, आणि माझा क्युटी पाय बघा इकडं। क्युटी पायने मस्त चैन घातले, तू अरे बापरे, वाळे घातले, चैन घातले, सगळंच घातले हा बघा। वाव सो स्वीट। गाइस 9:30 वाजलेत आणि इकडे आपला नाश्ता चालू आहे। तिकडे चाय बनतोय आणि प्राण आज क्या है? क्या है आज? क्या है? भूल गई ना? हैप्पी एनिवर्सरी। चला भूल गई तो, भाग इधर से। याद आया ना फिर, तुमको याद दिलाएगा तो तेरा ये गिफ्ट था ना, एनिवर्सरी का गिफ्ट है ये। तो हैप्पी एनिवर्सरी। सो गाइस आज आहे आमची लव ॲनिव्हर्सरी। 1 वर्ष झाले प्रज्ञाला मला भेटून म्हणजे आमचे सूर जुळून, म्हणजे ते जरा लॉंग स्टोरी सांगतो तुम्हाला नंतर। ठीक आहे, प्रज्ञा रेडी होते, चला आता जाऊ। आता आम्ही चाललोत लंचवरती आज। बघा मित्रांनो, प्रज्ञा झाली रेडी, बाळ पण झाले रेडी, चालले आता आम्ही फॅमिली टाइम अगेन। तर आजच्या दिवशी आम्ही एकमेकांना कन्व्हिन्स केलं होतं आजपासून असं नवीन लाईफ स्टार्ट, आणि हे सगळं म्हणजे पास्ट विसरून नवीन लाईफ आपण जगायची। एकमेकांना आम्ही आजचा दिवस पूर्णपणे ॲक्सेप्ट केलेलं। सो आजचा जो दिवस आहे, ज्या दिवशी आम्ही आमच्या दोघांचं लव स्टार्ट झालं, तो त्यासाठी आमची लव ॲनिव्हर्सरी आहे आज। ओके, 7 जानेवारीची तारीख आम्ही डिसाईड केलेली लव ॲनिव्हर्सरीसाठी।
कारण त्या दिवशी आम्ही फ्री बसलेले. त्या दिवशी संडे का मंडे होता काहीतरी आणि कोणीच नव्हतं. आम्ही थोडं टेन्शनमध्ये बसलेले. तर आम्ही हा दिवस साजरा करतोय, सेलिब्रेट करतोय लव्ह ॲनिव्हर्सरी म्हणून. ठीक आहे. बस अजून त्यामागे थोड्याशा शॉर्ट स्टोरीज आहेत, मी सांगू तुम्हाला. आता सध्या जाऊ, खूप उशीर झालाय, 1 वाजलाय आणि हिला कामं करता करता हिने खूप उशीर लावलाय बाईने. आता पण हे आवरत नाही. तुम्ही बघा, मेकअपच चालू आहे. मी अर्धा तास झालं रेडी झालंय. बघा आमचं बाळ पण रेडी झालंय. अयो, माझं बाळ पण रेडी झालंय आणि मी पण रेडी झालोय. बघा मी चांगला दिसतोय लाडू तुझ्यापेक्षा. चले रेडी. हाँ भाई पंजाबी कुड़ी चली पकड़ती. ये तो पंजाबी चिंटू ही दिख रहा है. अरे चिंटू चल. अरे चिंटू. गाईज आमचा चिंटू बघा. बघा गाईज आमचा चिंटू बघा. चिंटू पिंटू नाम मत गोली है, गोली बेटा है. गोली बेटा मस्ती नाही वाला. मैंने नीचे से गैस बंद कर दिया. चला आता जाऊ. मला तर लय भूक लागली बाबा. लाडूचं झालं जेवण आमच्या. चल खाने दे मेरे को एक. मैंने नहीं खाया कब से भूख लगी मेरे को. काम ही कर रही हूँ सुबह से उठ के मैं बेचारी इधर की गरीब औरत. चल चला गाइस आता तिकडे भेटू डायरेक्ट. बाय बाय. लाडू का बघा बाय बाय करते. बाय बाय. धबक या धबक. चिकन 65 लेगा रोहित. ले तेरे को क्या लेने का? चिकन 65 है ना. किधर है? इधर लिखा नहीं है लेकिन. हाँ चिकन क्रिस्पी भी नहीं है. एक चिकन 65, एक चिकन 65 आणि एक ते ट्रिपल राईस. ओके बस. फिंगर चिप्स लेगा. एक स्प्राइट द्या विशाल. इतना ऊपर क्यों कर दिया. अरे कुकरी के टुकडी टुकडुक टुकडुक टुकडुक. लाडू बघा थोडं पण खायला लागतं आमचं गद्दा लाडू. गाईज आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये आलोत. हॉटेल चेंज केली कारण त्या दिवशी टेस्ट आम्हाला आवडली नव्हती म्हणून आम्ही दुसरीकडे आलोत आज. लाडू खेळते बघा. आमची ऑर्डर आली नाही अजून. तिला जाम मजा येते. तिला सगळं आमच्या दोघांपेक्षाही जास्त या लाडूला बाहेर फिरायला आवडतं बघा. अरे वा. रोहित म्हणून हँड वॉश करायला गेले होते आणि आपला स्टार्टर पण आलेला आहे. चिकन क्रिस्पी आणि आवडी बघा एकदम मस्त झोपली आहे. चिकन क्रिस्पी चिकन 65. ये 65 है. ऐसा रहता है. 65 पीस रहना चाहिए था ना. बहुत बढ़िया जॉब किया तुमने भाई. चिकन 65 किधर है? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 65 मसाले लगे हुए रहते उसमें. 65 मसाले. चिकन 11 ही है बस. लाडू पप्पाला हान तर पप्पा लय डोका लावते आपले. 65 है. नाम गलत है भाई. खा के दिखा. मेरे लिए भी चम्मच. ये रॉन्ग नंबर है. रॉन्ग नंबर नहीं करेक्ट नंबर है. 65 है तो इसमें पीसेस 65 पीस रहना चाहिए. ये तो रॉन्ग नंबर है. कभी ना कभी बदलेगा मौसम और मेरी भी होगी हर एक ख्वाहिश पूरी. हैप्पी लव एनिवर्सरी. अच्छा है क्या? टेस्ट बढ़िया है. नाही बोलते लाडू. गाईज आपला ट्रिपल राईस पण आलेला आहे. रोहित मला सर्व करत आहे. आम्हाला ना आज नूडल्स खायची इच्छा होती पण इकडे अवेलेबलच नाही. त्यासाठी काय हरकत नाही. राईस काय हरकत नाही. खाऊ आपण. आणि लाडू पण दूध पाजलेला आहे लाडूला. इक्वल बटेगा. गाईज हे पण छान हॉटेल आहे आपलं बघा.
फुसफुस काली काली फुसफुस. गाईज आम्ही तुम्हाला आमची लव्ह स्टोरी सांगणार आहे आज, तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, स्किप नको करा. लव स्टोरी बताएगी मंत्रे. नहीं मतलब मुझे कैसे रोहित के लिए मतलब ऐसे फील आया. लव स्टोरी स्पेशल ब्लॉग रहा है, लव स्टोरी का स्पेशल. फिर भी थोड़ा बताएंगे ना हम लोग ने कैसे डिसाइड किया साथ में रहने का, इतना तो बता सकते ना थोड़ी सी. बहुत ही बेकार आहे. पप्पा हात डाळले ती हात तुला टाका. खायचं आहे का? खायचंय तुला? बस इकडं. कुड 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 कुड. झोपू घाल तिला वरती असं. इकडे नको ठेवू. लाडू. A few moments later. लाडू रोडवरच्या गाड्या बघून येत होती, शॉक होते बघा. रोडवरच्या गाड्या बघून शॉक होते पोरगी. अशी नजर चालू आहे बघा, ते बघा. तू कधी गाडी नाही बघितल्या? हा, त्याची गाडी देखते देख ना. मारती तू मला, मारती गेली दिसली पकडली. नको काढू का माझी किती. लाडू झोपत आहे. लाडूला झोप आली, लाडूला झोप आली गाईस. लाडूचे पप्पा तिला झोपवते. आम्ही ज्यूस प्यायला थांबले इकडे. ब्राइटनेस मेरे पास सोती है हमेशा. काला ही दिख रहा है तुमको. क्या करूं मैं. मैं कालही ठीक हूँ. लाडी झोपली बघा. लय जास्त ब्राइटनेस वाढली. मैं काला दिख रहा ना. गाइस रोहित को देखो, रोहित मांग. क्या? मैंने भी आज रोहित का ही मंगाया है जूस, जो रोहित रोज पीता है वो. गाइस हम पानी पूरी खाने आए हैं इधर. प्रज्ञा खाते है, मैं नहीं खाते. खा तू. गाइस प्रज्ञा इसको, रोहित को मैंने अपने हाथ से खिलाया है. प्रज्ञा को मैंने अपने हाथ से खिलाया बोलने जा रही थी. खिला. ये देखो इस आवड़ी को पानी पूरी वाले अंकल ने पसंद थी. मुंह दिखाई दिया, मुंह दिखाई. इन्होंने दिए. हम इधर पे ही हमेशा पानी पूरी खाते हैं ना, इसलिए इधर अच्छा मिलता है, स्वच्छ पानी पूरी मिलता है इसलिए. पपई घ्या, पपई. आम्ही उसाचा रस प्यायचा होता या पोरीला. बस प्रज्ञाला प्यायचं होतं उसाचा रस. लाडू झोपेतून उठली आत्ताच. उसाची मशीन बघून मम्मीची आठवण आली मला. आमच्याकडे सुद्धा उसाच्या मशीन आहेत, 2-2. बोईसरला आमचं सुद्धा उसाचं आणि फ्रूट्सचं शॉप आहे. तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही ब्लॉग बघितले असतील जुने. आय मिस यू मॉम. तर व्हिडिओ बघत असशील तर लाईक कर. मम्मीला खूप मिस करतो, मी सांगत नाही कधी तुम्हाला, पण आज ऑन द स्पॉट फील झालं म्हणून लगेच बोललो तोंडातून. जे लोक घरापासून दूर कामं करायला गेले असतील ना, आपल्या आईपासून वडिलांपासून लांब, ते त्यांना फील होत असेल. मी काय सांगतोय ते. ठीक आहे, चला 4:30 वाजलेत आणि मला फोनवर फोन येतात क्रिकेट खेळायसाठी. सो लवकर जाऊयात. चुप नहीं जाने का. कैंसर भाई, कैंसर. गिफ्ट वापस कर. चल एक ग्लास मी पिलाय, एक ग्लास प्रज्ञाने पिला आणि प्रज्ञाला परत एक ग्लास प्यायचा आहे. त्यांना बनवायला सांगितलंय. मला वाटतं ही ना जाणून बुचून टाइमपास करते. मुंह पे लगा तेरे रस पिया हुआ मुझे.
मला वाटतं जाणून बुजून टाइमपास करवती माझा कि मला लेट होईल म्हणून. और एक ग्लास पिएगी उसके बाद मैं डायरेक्ट घर पे गाड़ी रोकने वाला हूँ. तू जानती नहीं है मेरे को. एक अजून एक ग्लास पिते बघा ही ढोली. ढोलीला लय आवडतं ज्यूस याचा. लाडू नाही पिऊ शकत ना ज्यूस गाईस, कमेंट करून सांगा. ती पोरगी पाजणार होती पण मी नाही पिऊ दिलं तिला. इकडेच आम्ही फोटोशूट केलेलं याच्यात झेंडूच्या बाग होते इकडे. आता ते झेंडू निघलेत, आता काढून टाकलेत. आता घरी जाऊ. आपला रस्ता आहे घराचा. जेवण म्हणतंय गाईस. बिर्याणी बनवते थोडीशी वेगळी पद्धतीने बनवून. असं विचार केला होता की माझ्या काष्टाच मतलब मैं जो पहले थी मुझसे उसका बनाऊ दम बिर्याणी, बट दही नाही भेटला आमचा इकडे. आणि आता मी आपली घरची बिर्याणी बनवते है ना. खाल ना तू. तो रोहित ने मेरे लिए इतना सारा स्पेशल किया है. वो आज इसका पानीपुरी वाले का किस्सा बता, बताया नहीं वीडियो में. गाइस आपको पता है क्या, हमारे नहीं मैंने बताया ना वीडियो में, पानीपुरी के इधर लिया था क्या? हाँ बरोबर लिया था मैंने. पैसा आणि आज हिने काही सोन्याचं कानातलं हिचं पडलं होतं. मेरा गिर गया था पर अच्छा मेरे दुपट्टे में ही अटका हुआ था. नहीं तो मेरे को तो हार्ट अटैक ही आ जाता. त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ काढायला भेटला नाही. गाइस लय टेन्शन झालं होतं. आम्ही जेव्हा जेवण करून बाहेर आले तर माझे केस असं अटकले होते. पण कसं अटकलं तर माझा हात लागला इकडे. मग क्या हुआ मराठी बोल. मग माझा हात लागला इकडे. मला वाटलं माझ्या कानातला कुठे गेला. थांब थांब थांब, माझ्या कानातला पडला. फिर मी असं जसं असं बघितलं आणि भेटला. मग मला भेटला लगेच. माझ्या दुपट्ट्यावर अटकलं होतं आणि जे त्याची थेपी होती ते पडून गेली. तर मी रोहितला बोला थेपी तर पडली, थेपी नाही याच्यात. तर मी म्हणाले की हे सोन्याचा होता का थेपी. तर रोहित म्हणाली नहीं. थेपी क्या होता, क्या रहता है उसको, उसका कवर पीछे का वो तो पकड़ने वाला सपोर्टर, उसका स्क्रू ना. मला लय हार्ट अटॅक येणार होता आता. त्याच्यामुळे मी घालत नाही ते सोन्याचं काही. मला लय डोक्यावर टेन्शन येत. आज मी लय मार खाणार होते रे. कधी भेटला नसता आता मी. मुश्किलने भेटलंय मला लय भेव वाटतं असं सोनं बिण्याचं. असं घाबरू वाटतं मला. आज के दिन हमारा एनिवर्सरी था. आज के दिन मार खा लेती मैं. आज काही आज 7 तारीख आहे. तर आमचा 7वाला किस्सा होता 2024 गाईज. नवीन लागला 2024 नाही गाईज, 2023. ले घाणेडा होता. ले बेकार होता हे साल 23 आमचं. 24ला मग आम्ही सोबत आले. 24ला मग आमचं लय मस्त सुरुवात झाली आमची जिंदगीची. सगळे घाणेडे लोक आमच्या जिंदगीला निघून गेले. आम्ही हार्पिक टाकला त्यांच्यावर. हार्पिक. लाडू आले आपला 25. तर हे गाईज बघा मी जेवण करत आहे आणि माझे काम सगळे मी आवरले आणि जेवण करायला बसले नेमकी. आणि रोहित आले काम करून. आमचा एक सरप्राईज आहे, सांगू का?